आधीच महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्य वाहनधारकांना आता गृह परिवहन विभागाने आणखी एक धक्का दिलाय। ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी बुक घरपोच मिळवण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या पोस्टल शुल्कात शासनाने मोठी वाढ केली आहे। आता नागरिकांना 58 रुपयांऐवजी 70 रुपये मोजावे लागणार आहेत। यामुळे परमनंट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 770 रुपये, रिन्युअल लायसन्ससाठी 470 रुपये, तर टू व्हीलर व फोर व्हीलर एकत्र असलेले लायसन्ससाठी 1070 रुपये द्यावे लागणार आहेत। याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबर 2025 पासून करण्यात आली असली तरी 1 जानेवारी 2026 रोजी याबाबत शासन निर्णय काढण्यात आलाय। परिवहन विभागाच्या या निर्णयामुळे वाहनधारकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। आधीच लायसन्स आणि रजिस्ट्रेशनसाठी मोठी फी घेतली जाते, त्यात आता घरपोच डिलिव्हरीच्या नावाखाली पुन्हा दरवाढ करणे चुकीचे आहे, अशा प्रतिक्रिया सामान्य नागरिकांच्या आहेत। पोस्ट विभागाने दरवाढीचा आग्रह धरल्यानंतर शासनाने या प्रस्तावाचा विचार करून नवीन दर निश्चित केले। 1 ऑक्टोबरपासून जे नागरिक नवीन परवाना किंवा नूतनीकरणासाठी अर्ज करतील त्यांच्याकडून ही वाढीव रक्कम वसूल केली जाणार आहे। यामुळे सरकारी तिजोरीत आणि पोस्टाच्या खात्यात कोट्यवधी रुपयांची भर पडणार असली तरी सामान्य माणूस मात्र या पोस्टल दरवाढीने होरपळला जाणार आहे।